माझ्याकडे लई चाळी आहे निराळी. पूर्वी ती चाळी असायची माहिती आहे, ह्या पोरांना माहित नाही. माहिती आहे ना? मग ते सांगा बिगा यायचं रामदास माझ्या अंगात कसं येतं की नाही, बघितलं की नाही? ती चाळी मग कानात सांगते. तसे माझ्या चाळ्या बऱ्याच आहेत. मला सांगणार आहे कोण कुठं आहे, कोण कुठं आहे, कोण कुठं आहे. माझं तुम्हाला विनंती आहे की ज्यांची कामं झाली ते पूर्वी येत होते त्यांनी परत या, परत लोकांना समजून सांगा, पुन्हा या, पुन्हा जबाबदारी घ्या. आपण सर्वांनी मिळून पुन्हा उभा करू. करायचं ना? खाली परवा 5,000 मतं मला कमी पडली एकट्या गुहागरमध्ये. मी तुम्हाला शक्तीला सांगू का, मला गुहागरमध्ये कधी मतदान कमी पडेल असं मला कधीच वाटलं नाही. खरंच वाटलं. मी 43 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. असं बोलताना जपून बोललं पाहिजे, कारण मी एकाचं कौतुक केलं तर दुसरा नाराज होतो. पण सत्य बोलायला मी कधी मागं पुढे बघत नाही. मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, 43 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. मला इतकं तेव्हा वेदना झाल्या, दुःख झालं, कारण मी नेहमी विचार केला होता आयुष्यात मी कधीही गुहागर तालुक्यामधून मागे येणार नाही. हे माझं स्वप्न आणि माझा विचार. गुहागर तालुका कधी मला असा वाऱ्यावर म्हणजे फसवणार नाही हा शब्द मी प्रयोग करत नाही, पण गुहागर तालुका असा माझ्या बाबतीत वागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. कधीच मी तुम्हाला शब्देला सांगतो, गुहागर तालुका हा मला कधीच सोडणार नाही. सांगा ना मला, तुम्ही ज्या माणसांची 40 वर्ष आमदार निवडून दिलेत, काय तुमच्याकडे कामं झाली होती सांगा ना मला. प्रत्येक रस्ता तुम्ही श्रमदानातून केलात की नाही केला? प्रत्येक पाणी योजना तुमच्या मंडळाच्या पैशातून तुम्ही केलीत का नाही केलीत? प्रत्येक सभागृह तुमच्या खर्चातून तुम्ही स्वतःच्या पैशातून बांधलं का नाही बांधलं? कुठल्या प्रसंगाला, कुठल्या अडचणीला कोण होतं? कोण होतं? तुम्हाला फक्त सांगायचं, विकास झाला नाही तरी चालेल, अयोध्येतलं राम मंदिर आम्ही बांधतोय. तुम्ही म्हणायचं मोरू दे, नाही झालं काम तरी राम मंदिर होऊ दे. बरोबर आहे? कुणी बहिणींनी घोटाळा भावनी बोलतात असं मध्ये मध्ये वातावरण हलका फुलका पाहिजे. बरोबर आहे? पण भाऊजी, हो भाऊजी, गेलं कुठे हा काय नाव काय तुमचं? माझं नाव काय? गाव कुठलं? बसा बुड्याची. कुठली वाडी? आमच्या प्रदीपची की काय? प्रदीप तुझी वाडी काय रे? बुदरवाडी. मी सांगू काय तुम्हाला, रागवू नका. ते काय म्हटले, बहिणींनी घोटाळा केली असं माझे भाऊजी म्हणतात. याचा अर्थ बहुतेक बहीण भाऊजींच्या शब्दात राहिलेली दिसत नाही. अहो भाऊजी, ह्या तुमचं खरंच आहे, बहिणींनीच जास्त गडबड केली नाही खरं सांगतो ते. पण आता त्यांचं प्रबोधन करा, त्यांना सांगा कशा बहिणी म्हणजे कशा. आता हे आमचे अशोक मोरे आहेत, मोरेत ना? आता हे अशोक मोरे आहेत, रागवणार नाही ना? नाही तुझ्या नाकावर रागले असतो. हे आमचे टाक्याच्या वाडीतले अशोक मोरे, हे अक्का पगार बायकोच्या हातात देतात. अक्का तरी पण बायको म्हणते काय केलं, तिचा गाडसा दिसतोय, खिशात काहीतरी ठेवलं वाटतं ग बाई. नाही काय, ती तंबाखूची पुडी. ती बायको 1500 रुपयाला कशी रे गेली? बरोबर आहे का नाही? पोळा हातात त्याला ते गेल्या बिचाऱ्या फसून त्या गेल्या म्हणजे त्याच्या आमची पण चूक आहे. आमचे काय लोक त्या 1500 रुपयावर टीका करत होते. अशोक हे असं आहे तसं आहे, ते सर बंद करू. मी सगळ्यांना सांगत होतो हे गाढवासारखं बोलू नका. उलट आपण असं म्हणा 1500 काय 5000 द्या. बरोबर आहे का नाही? ते आमच्या लोकांनी मग हे त्यांनी भाजपवाले पक्ष वाचतातच. त्यांनी बघा त्यांना आणलं होतं तुमची बंद होईल बंद होईल. मग ते म्हटलं मी मरुदी मिळेल आपलं 1500 रुपये मिळतील ते पण बंद होतील. बोलले की नाही? आता संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन आपण बंद केलेली आहे का? केलंय का? पोलीस पाटलाचं मानधन बंद केलेलं आहे काय? आपण त्या ठिकाणी शिपायाचं मानधन बंद केलेलं आहे काय? आपण त्या ठिकाणी कोतवालाचं मानधन बंद केलेलं आहे काय? आपण अंगणवाडी सेविकेचं मानधन बंद केलेलं आहे काय? आपण अंगणवाडी मदतनीचं मानधन बंद केलेलं आहे काय? आपण आशा वर्करचं मानधन बंद केलेलं आहे काय? आपण श्रावण बाळ योजनेचं मानधन बंद केलेलं आहे काय? आपण संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन बंद केलेली आहे का? नाही ना? ती कधीपासून चालू आहे. पण हे तात्पुरतं होतं, ते खोटं बोललं, ते लगेच पटलं. पण आता जरा बायकोला विश्वासात घ्या. अशोकला तुम्ही पहिल्यांदा आणि भाऊजी इंदर भाऊजी उद्या गणपतीला जाताना साडी घेऊन जा, पण दाखवू नका. म्हणा काय केलंस खरं ते सांगतो, साडी देतो. आणि म्हणून
आता तुम्ही हे खरं आहे, ते खरं बोलले, चुकीचं नाही बोलले. महिला थोड्या भावनेच्या आरी गेल्या, बरोबर आहे.